माननीय राजसाहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. 2031च्या महानगरपालिका निवडणुका मनसेला कोणत्याही परिस्थितीत इथे जिंकायच्या आहेत, त्याबद्दलचा कानमंत्र त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला आता त्या कानमंत्राप्रमाणे आम्ही कसं काम करतो ते दिसेल काही दिवसांमध्येच. आज राजसाहेबांचा रायगड दौरा होता. एकूणच गोवा रोडवरती त्यांनी जो बनवला आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. टक्केवारीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. एकूणच कशा प्रकारे बघताय तुम्ही बघा, त्यांनी जो विषय मांडला, दुसऱ्या कोणत्याही विभागातला तुम्ही रस्ता बघा, तो 2 किंवा 3 वर्षामध्ये पूर्ण होतो. समृद्धी महामार्गासारखा प्रचंड मोठा रस्ता सुद्धा हा आणि खूप खर्चाचा रस्ता तो सुद्धा अवघ्या 4 वर्षात पूर्ण केला. पण कोकणवासियांशी सरकारची काय दुश्मनी आहे कळत नाही. गेले 18 वर्ष झाली हा रस्ता अजून बनतोच आहे. आणि आता हे कितीही बोलत असले की 90% काम पूर्ण झालेलं असलं तरी तुम्ही या गणपतीला बघाल कशा पद्धतीने इकडच्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. आज राजसाहेबांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं. या कार्यालयाच्या माध्यमातून पनवेलकर जनता रायगड कशा प्रकारे या ठिकाणी चांगला मार्ग लागला. 100% आम्ही जरी सत्तेत नसलो तरी आमची सत्ता कुठे आहे सर्वांना माहिती आहे. महानगरपालिकेत इतर कोणाची कामं होऊ दे नको, परंतु मनसेची कामं नक्की होतात. हे फक्त दरारा नाहीये, हे प्रेमाचे सुद्धा संबंध आहेत. सर्वांशी संबंध राखलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिका अगदी आयुक्तांपासून ते खालच्या छोट्या सिक्युरिटी गार्ड पर्यंत सर्व आम्हाला सहकार्य करत असतात. मराठी माणसाला नेहमीच एक महिषेचा आधार राहिलेला आहे. भविष्यात कशा प्रकारची रणनीती मराठी माणसाची आहे? बघा, माननीय राजसाहेबांनी ज्यावेळी पक्षाची स्थापनाच केली त्याचवेळी त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा शब्द टाकलेला आहे. जिथे महाराष्ट्र येतो तिथे मराठी येतो आणि मराठीबद्दल आमच्याकडून कधीच कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही. ना मराठी भाषेबद्दल कॉम्प्रोमाइज केला जाणार, ना मराठी माणसाबद्दल कॉम्प्रोमाइज केला जाणार, ना महाराष्ट्राबद्दल कॉम्प्रोमाइज केला जाणार.